सत्याची बाजू फक्त रिपब्लिकन नेशन न्यूजवर. नमस्कार, आपल्या सर्वांचे रिपब्लिकन नेशन न्यूजमध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत अशोकनगर वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशन येथे, जेथे मुळातच कोणताही कायदेशीर आदेश नसताना बेकायदेशीर अतिक्रमणाच्या कारवाई झालेली आहे अशी बातमी सर्वत्र पसरत आहे. तर या संदर्भात जाणून घेण्यासाठी येथे आज उपस्थित असलेले इन्फ्लुएन्सर आपल्या सर्वांच्या परिचित असलेले खैरनार साहेब आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांचं आज इथे येण्याचं कारण काय आणि नक्की काय प्रकार आहे. साहेब जय भीम. क्रांतिकारी जय भीम सर्वांना. तर इथे आज आपण आलेला आहात, तर नक्की याचं मागचं कारण काय आणि आपल्या प्रमाणे आपल्याकडे काय याबद्दल माहिती आहे? तर माहिती अशी आहे का गेल्या 1-1.5 वर्षापासून इकडे जो शहाड ते विठ्ठलवाडी असा ब्रिज इकडून जाणार होता, तर त्यामध्ये आपली 32 एकरची जागा बाधित होणार आहे आणि झालेली आहे. तर बाधित जी जागा झालेली आपली, ते इकडे ज्या गौतम बुद्धांच्या मूर्त्या होत्या त्या मूर्त्या हटवण्यात आल्या. शौर्यस्तंभ होता, शौर्यस्तंभ हटवण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात मूळ प्रश्न हा आहे का इकडे झाडांची कत्तल झालेली आहे. आज कायदेशीररित्या तुमचं स्वतःचं झाड असू द्या किंवा सरकारी झाड असू द्या, ते झाड तोडलं तर कायद्याने तुम्हाला 50,000 रुपये दंड आणि 5 वर्ष जेल होते. पण इकडं 42 झाडं तोडण्यात आलेले आणि ते झाडं तोडून कचऱ्यात फेकण्यात आलेले. ते झाडं परत लावण्याचा प्रयत्न पण सरकारने केलेला नाहीये. म्हणजे भंतीजी इकडे आपला निसर्ग इकडे तयार करतात आहे. भंतीजी आपल्या या बुद्धभूमीला, या पावनभूमीला गेल्या अनेक वर्षापासून तळ हाताच्या फोडासारखं जपतात आहे. पण आज हे सरकार आपल्यावर दडपशाही करू पाहत आहे आणि यांचा जाहीर निषेध करतो मी. आणि सर्व समाजाला एक आवाहन करतो का 5 तारखेला म्हणजे 5 जूनला आपली बौद्ध विहारात मीटिंग आहे वालधुनी कल्याण येथे संध्याकाळी 6 वाजता. तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे. आपण कायदेशीर लढा देऊ आणि संघर्ष बघा आपल्या रक्तात आहे, तर संघर्ष करून आपण बुद्धभूमीला न्याय मिळवून देऊ. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. आणखी एक शेवटचा प्रश्न, कारण काल कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयलजी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांच्याकडून सांगण्यात आली की ही जागा मुळातच KDMCची आहे. यामध्ये किती तथ्य आहे किंवा याच्याद्वारे प्रशासनाकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे का, असाही देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. यावर आपण काय सांगाल? 100% बोगस माणूस आहे, 100%. अरे ही जागा मी गेले 15-20 वर्षापासून इकडे येतोय. मी मूळ इकडे बाजूला उल्हासनगरचं आहे, बरोबर. आणि राजू रोकडे सर आहेत, त्यांनी मला इकडे बोलवलेलं, तर त्यांच्या हिशोबाने मी इकडे यायला चालू झालो. पण हा जो आयुक्त आहे याला कसलीच कल्पना नाहीये काही जागा कोणाची आहे काय. एक दिगंबर कांबळे म्हणून एक गृहस्थ होते, आपले धम्म बांधव होते. तर त्यांनी धम्मासाठी, लोक उपयोगासाठी, बुद्धविहारासाठी ही जागा धम्मदानात दिलेली आहे. बुद्धभूमीची जागा, ही जागेची हिस्ट्री आहे. काही लोकांना इकडचे जे स्थानिक लोक असणार, स्थानिक लोक आणि स्थानिक नगरसेवकांनी पण इकडे जागा हडपण्याचा प्रकार केलेला आहे. कारण कल्याण सारख्या शहरात 32 एकर जागा असणं हे यांचा पोटसूळ उठलेला आहे. का या लोकांकडे एवढी जागा कशी काय, याच्यावर अतिक्रमण कसं करायचं, यांना खोडा कसा घालायचा, हे या लोकांचं म्हणजे मनुवादी सरकारचं हे म्हणणं आहे. पण ते आम्ही कधीच खपवून घेणार नाही. एक शेवटचा प्रश्न खैरनारजी, या प्रकरणामध्ये सोशल मीडियावरती या लोकसभेचे एक खासदार यांचं देखील नाव आलेलं आहे. तर एखाद्या लोकप्रतिनिधीचं नाव अशा या एखाद्या ठराविक समुदायावरती होणाऱ्या अत्याचारामध्ये येणं ही खरोखरच चिंतेची बाब आहे का, आणि कुठेतरी हे राजकीय दबावाखाली चाललेली कारवाई आहे असं आपल्याला वाटतं? 100 नाही, 101%. आता आदरणीय आमचे खासदार श्रीकांतजी शिंदे, हा जो ब्रिज चाललेला आहे इकडून, हा काढा तुम्ही गुगलवर टाका, त्यांच्या मेवण्याचा हा प्रोजेक्ट आहे. मेवण्याला दिलेला आहे त्यांनी. हे ऑन रेकॉर्ड बोलतोय मी, ऑन कॅमेरा बोलतोय. तपासून बघा तुम्ही कोणाचं काम आहे, सरकारचं आणि पोलीस प्रशासनाचं. आणि आता
न्यायपालिका पण आपली राहिलेली नाही. सगळ्यांचं साठवलोट आहे, सगळीकडे सेटिंग होते, सगळीकडे. अरे तुम्ही साधा म्हणजे आता पान टपरीवर जो गुटखा विकतो त्याला विकल्या जाणारी पब्लिक आहे, त्याच्याकडून हप्ते घेणारी पब्लिक आहे. माझ्यासोबत त्याला मी दाखवतो.